चणा डाळ भिजत टाकली होती, वडे बनवायचे आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ। तर तिच्यामध्ये ना ही किती 2 किलो आहे ना चणा डाळ 2 किलो, पाव किलो मूग डाळ आणि पाव किलो आहे ना मठाची डाळ टाकली होती। तर 4 वाजता पहाटे भिजत टाकली होती। आता हे ना सर्व काही डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिच्यातलं पाणी आहे ना 2-4 पाण्याने धुवायचं म्हणजे ना वड्यांचा वास वगैरे पण येणार नाही। तर पहाटे 4 वाजता उठून आणि भिजत टाकली होती। तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ह्या जाळीमध्ये ठेवायची म्हणजे सर्व काही पाणी आहे ना खाली निघून जाईल। हे बघा पहाटे 4ला भिजत घातले ना तर एवढा फेस निघलाय आणि रात्रीचे भिजत टाकायची नाही म्हणजे आपण झोपतो ना त्यावेळेस नाही तर ना आंबूस वास येईल, डाळ आंबून जाईल कारण उष्णतेचे दिवस आहे। त्याच्यामुळे ना आत्ता भिजत घालायची म्हणजे 2-3 तास आधी। आता इथे ना 2-4 पाण्याने धुवून घेतले। आता ना ह्या डाळीमधलं सर्व काही पाणी काढून घेतलंय। त्याच्यामध्ये लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या अजून टाकल्या तर चालेल का बस एवढेच? हां, कारण आपण ज्यावेळेस भाजी बनवतो ना त्यावेळेस टाकायला लागते। त्याच्यामुळं लसूण 5-6 कांदे लसणाचे। हां, म्हणजे लसूण आता तुम्ही बघितलं 5-6 कांदे आहे, भरपूर लसूण आहे आणि जिरा टाकायचा आहे। जिरा 4 चमचे टाकू राहिले आणि मीठ, जाड मीठ टाक। तर इथं जिरा हे सर्व काय आता मिक्स करून द्यायचं। मीठ कुठे ते बघ डायनिंगवर। आणि माझ्या किचनमध्ये बघा सकाळची वेळ 8 वाजले सकाळ। आता इथे ना खडे मीठ आई टाकू राहिले, बारीक मिठापेक्षा खडे मीठच वापरायचं। आणि आता हे सर्व काही मिक्स करून द्यायचं आहे आणि मी गिरणीमधून आहे ना दळून आणणार आहे। असंच नाही ना, असंच तिथे जाऊन चमचा देऊ का? सर्व काही व्यवस्थित मिक्स करून द्यायचं। असंच नेलं ना तर ते गिरणीमध्ये कुठं जिरात जाईल, कुठं मीठच जाईल। त्याच्यामुळे ना घरीच आपण व्यवस्थित मिक्स करून द्यायचं। इथं बघा मस्त साबुदाणा पापड्या पण वाळल्यात, आज उन्हामध्ये टाकील, टोकरीमध्ये ठेवील। बघा छान अशा साबुदाणा पापड्या झाल्यात, मस्त असे पापड झाले। अजून पापड बनवायचे बाकी आहेत, हे पोळपट लाटणे धुवून घ्यायला लागतील। हिंग राहिला होता टाकायचा तर हिंग पण टाकायचा आहे। एवढा हिंग टाकलाय, थोडासा अर्धा चमचा टाकलाय। अजून एवढे पापड बनवायचे आहेत, पण सर्वात आधी वडे बनवून घ्यायचे त्याच्यानंतर पापड। नेऊ का आता दळायला? आता गिरणीमधून आहे ना ही सर्व काही डाळ आहे ना मी दळून आणते। पाट्यावर दळायला म्हटल्यानंतर आहे ना खूप उशीर लागतो आणि वेळ लागतो, पाट्यावर लवकर आवरत पण नाही म्हणजे वाटूनच होत नाही। तर आता मी ही दळून आणते आणि आई मला विचारते का शेवया पण आज बनवून देतील का विचारून बघ। तर आता आहे ना ते पण विचारून बघते। आई सांगते का आज मी आहे तर शेवया पण होत असतील तर बनवून घेऊ। तर गव्हाच्या पिठाच्या आहे ना मी शेवया बनवते, मैदा वगैरे वापरत नाहीत। आता मी गिरणीमध्ये आली आहे आणि ही बघा ही जी गिरणी तुम्हाला दिसते ना हिच्यामधून आहे ना वड्याची डाळ वाटून देतात आणि कुरड्या बनवायच्या असल्या ना का त्याच गिरणीमधून आहे ना कुरड्याचा चिक पण दळून देतात। तर ही इकडची गिरणी आहे ना तुम्हाला पातीलं दिसले तिच्यामधून आहे ना शेवया दळून देतात, म्हणजे शेवया बनतात त्या गिरणीमध्ये। तर आता नाही तर सर्व काही डाळ आहे ना त्या मावशी दळून देणार आहेत। वडे आणि शेवया मला बनवायच्या असल्या का मी इथंच येते आणि या मावशींकडूनच आहे ना शेवया पण बनवून घेते आणि वड्याची डाळ पण म्हणजे वाटून घेते। तर मठाची टाकली आहे आणि मूग डाळ टाकली थोडीशी, पावच दोन्ही टाकलेत। हो ना, तर बघा मस्त असे पापड झाले बघा, किती छान, लाल वगैरे अजिबात झाले नाही, लाल नाही झाले आणि तळेल तर चांगलं, पण ह्यात आपण गॅसवर भाजले तरी पण एकदम मस्त आहे का हो, छान आहे ना। यांना जास्त पारख आहे बघा बरं, नाही ना बघ मस्त पापड आहे। सगळे घरात पसारा झालाय।
दोन्ही बेडवर कपडे कपडे पडले. पापड भाजायला चूल पेटवा, चूल बनवू. मग तळू ना. संध्याकाळी पापड तळू. कसे झाले पापड? छान, मस्त आहे ना. खरंच चांगले आहे ना. केले कोणी? शारदा सुग्रणीने केले आईना आणि नाव सांगते माझं. हा खरंच छान आहे ना. मस्त आहे. बरं झालं. चला. इथं आईने ना वडे बनवायला सुरुवात केली. हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि ती आहे ना दोन्ही हाताने वडे बनवते. आधी सुपात बघा असे बनवतात वडे. याला म्हणतात हाताने घातलेले वडे. झाऱ्याचे पण वडे येतात, चाळणीचे पण येतात, पण तेले शेवसारखे राहतात बारीक. तसे हे मस्त खायला पण, याची भाजी पण खूप छान होते. आमच्या इकडे वडे म्हणतात, काही ठिकाणी सांडगे म्हणतात. वड्याची डाळ दळायला गेले तोपर्यंत आईने पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवलाय. ते इथं आई आणि मी आहे ना वडे बनवून घेते. त्याच्यानंतर आहे ना पापड पण बनवायचे आहे, पण सकाळी सकाळी आहे ना उन्हाच्या आधी आहे ना वडे बनवतो, म्हणजे उन्हामध्ये ना वडे छान असे वाळतील. तर सावलीत बसून वडे बनवून घेतो आणि मग मी सूप वगैरे ज्याच्यावर बनवू ना ते उन्हामध्ये नेऊन वाळत ठेवील, कारण वडे म्हणजे एकदमच ओले असतात आणि त्याच्यामुळे ते सकाळी सकाळीच बनवायला लागतात, म्हणजे दिवसभर आहे ना छान असे वाळतात. तर हे बघा इथंच आता ठेवते. वरती टेरेसवर वगैरे नेत नाही, खूप येणं जाणं खालीवर करायला लागेल. त्याच्यामुळे इथं आमचं लक्ष पण राहील आणि गेट वगैरे सर्वच बंद राहतात, त्याच्यामुळे ना काही गुरं वगैरे यायचा विषय नाही. हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. त्यांना दुपारचे 12:30 वाजले. तर आता वडे झाले, थोडेसे राहिलेत. तर वडे वगैरे करून झाले. तिकडं उन्हामध्ये वाळतात. घरामध्ये भरपूर असं काम बाकी आहे. आता गव्हाचं दळण पण दळायचं आहे. शेवया पण आज संध्याकाळी बनवायचा विचार चालू आहे. तर मी शेवया बनवते ना तर गव्हाच्या पिठाच्या बनवते. खूप छान आणि मस्त शेवया राहतात. मैद्यापेक्षा आहे ना गव्हाच्या पिठाच्या शेवया छान राहतात. तर आज संध्याकाळी आई आहे तर ते पण बनवून आणायचं आहे गावामधून. तर चाललाय आमचा तोच विचार. हां ये ये ये. तर तोच विचार चाललाय आमचं शेवया बनवायच्या. तर इथे ना मस्त उन्हामध्ये ना कडक ऊन पडलं आहे बघा. एवढे वडे वाळू राहिलेत. आणि इथं एवढेच राहिले वडे, म्हणजे आता आमचे वडे पण बनवून झाले. बघा काम किचनमध्ये पण भरपूर पसारा आहे. गव्हाचं पीठ पण संपलंय तर दळण पण होईल, म्हणजे तेच पीठ शेवयांसाठी पण जाईल. तर आता ना जेवण पण करायचे, भूक लागली आहे. आईचे तेवढे वडे बनवून झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात जास्त वडे आईने बनवले, मी काय थोडेफार बनवले. बाकी उठ बस हे काम कर ते कर असे कामं मी केले, पण सगळ्यात जास्त आईने दोन्ही हाताने वडे बनवले. तर मला काही दोन्ही हातांनी नाही आले, पण मी एका हाताने अंगठ्याने वडे तोडले, म्हणजे असे वडे बनवायचे राहतात. वडे बनवून झाल्यानंतर आहे ना 12:30-1 वाजता आहे ना मी ऑफिसला गेले होते. जरा ऑफिसमध्ये गर्दी होती, मग म्हटलं चला यांना मदतीला जाऊया. तर आता 2:30 वाजले. घरी आलो आहे आम्ही जेवण करायला आलो. पण मग पाहुणे पण आले. तर कोण पाहुणे आले ना, तर पाहुण्यांची पण मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आई बसली होती पापड लाटीत आणि मी ऑफिसला गेले होते, पण तिला मी म्हटलं होतं का जरा वेळ तू पण आराम कर, पण तिने काय आराम वगैरे केला नाही. तिनं तेवढे पापड बनवले आणि पाहुणे पण आले होते. तर बघा पाहुणे आले भेटायला आणि लावले पापड लाटायला. अशी गंमत झाली आहे. तर आई आणि मी पापड बनवित होते, तर त्या पण आहे ना मग जरा पापड लाटायला लागल्या. तर भरपूर अशी त्यांची पण पापड लाटायची मदत झाली. तर साहेबांचे ना सख्खी मामबहीण आली आहे. तर तुम्हाला दाखवेल, त्या अजून आल्या नाहीत. त्या पण दवाखान्यात इथं आल्या आहे. तर त्या येतील आता घरी. आणि ह्या दोघी त्यांच्या सून आहे, एक मुलगा आहे, बाकीचे सर्व काही नातवंड आहेत. तर त्या मामी, तर त्यांना मी मामी म्हणते. आईच्या मावस भावाची पण बायको आहे, म्हणजे ते मामा आहे ना आईचे मावस भाऊ आहे आणि यांचे मेवणे लागतात.
तर ते आले होते इथं दवाखान्यात. मग त्यांनी आम्हाला फोन केला, मग आम्ही घरी बोलवून घेतलं. तर हे बघा त्यांच्या एवढे नातवंड आणि मामींच्या दोन्ही सुना, तर आता मामा आणि मामी पण येतील. तर तुम्ही सांगाल का तुमची तर ननंदबाई लागते आणि तुम्ही मामा मामी कसे काय सांगता, पण ती पहिल्यापासूनची सवय पडले त्याच्यामुळं काही अक्का वगैरे सांगता येत नाही. तर पाहुणे आल्यानंतर मग त्यांना पाणी वगैरे देऊन झालं, माझा थंडा वगैरे दिला आणि आता ना बसले सर्वजण गप्पा मारत. तर त्यांचे लहान मुलं आहेत ते सांगतात का आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघतो, छान व्हिडिओ असतात. तर मग म्हटलं चला मस्तपैकी व्हिडिओ बनवूया. आणि आज ना त्यांना आम्ही मुक्कामालाच ठेवणार आहे, तर ते काही मुक्कामाला राहणार नाही आहे. तर म्हणजे खूप आग्रह केला आहे तेव्हा भांडती. आता मामा सोबत असले मला हिला मामीच मला नंतर आधी आपलं कोणतं नातं होतं म्हणजे बरोबरच वाटलं जर असं झटका रात्री पाठी उठले सकाळी उठले तिला म्हणले तू दळून आणि स्वयंपाक करते. मग मी स्वयंपाक केला, तिला दळून लगेच वडी तशी वडी घालायला जागेवर बसते तेवढे वडी रोज उठले. किती किलोची वडी? 2.5 किलो. म्हणजे तुला आल्याने गाडीच्या वाटेची मी गेली होती तिकडेच पापडाची 10-12 किलो गाडी घेऊन ठेवली. महिना झाला काल साबुदाणा पापड्या बनवून झाल्या, आज सकाळी वडे बनवून झाले, रात्री 12:30 पर्यंत पापड बनवले. आता हे एवढे पापड आणि आता खरं आहे ना शेवया बनवायच्या होत्या, पण ती आता जमली करून आयते भेटते पण मग ते म्हणलं आज बनवून जाऊ द्या, आता आज नाही ते आता मी उद्या सुट्टी आहे 2-3 दिवस शनिवार. ऑफिसचं काम करते सगळं. मग यांना मदत होते ना. साहेबांची मामे बहीण आणि म्हणजे त्यांचे दाजी आले, तर आता त्यांना ना जेवण करून संध्याकाळी पाठवणार आहे. ते नाशिकलाच राहतात आणि आमचा ड्रायव्हर आहे ना सुनील पायलट आहे, त्याच्यामुळे काही उशीर वगैरे झाला तरी टेन्शन नाही. तर आता मी 5 पासून स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर मस्तपैकी ते आले योगायोगाने दवाखान्यात का होईना पण आले, तर मग ठेवून घेतलंय त्यांना आणि जेवण करून आणि रात्री जातील घरी. तर इथं बघा आता पापड वगैरे बनवून झाले, स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे. तर ते बघा माझ्या भाऊजायांनी पण मला मदत करायला घेतली आहे स्वयंपाक बनवायला. तर हिरव्या साडीवाली ना ती माझी मावशी लागते आणि साहेबांच्या मामे बहिणीची सून लागते. तर आता त्यांनी ना मस्तपैकी मला स्वयंपाकाला खूप अशी मदत केली. तर ती हे पण आहे ना जरा लवकरच घरी आले, कारण त्यांची बहीण येईल मग गप्पा वगैरे करायला. तर त्यांचं काय ऑफिसमध्ये लक्ष लागलं नाही, आज 5 वाजताच घरी आले. दररोज आम्हाला 6-6:30 वाजतात घरी यायला, पण मग गर्दी पण नसेल आणि आता खूप उष्णता ऊन असल्यामुळे ना थोडीफार गर्दी कमी पण असते. तर ते पण मग आले घरी आणि आता ना आमचं स्वयंपाकाला सुरुवात. आणि असंच असतं आपल्या घरी जर कोणी जवळचे पाहुणे वगैरे आले ना तर मग आपलं पण कामात लक्ष लागत नाही. तर इथे ना आता मी मटकीची उसळ बनवणार आहे. तर यांनी ना 1.5 किलो भिजवलेली मटकी आणली आहे. तर मस्तपैकी आता मटकीची उसळ, वरण भात बनवणार आहे, भजे बनवणार आहे, पापड नवीनच आहे तर पापड पण तळणार आहे, श्रीखंड. तर आता ना आम्ही 3घी जणी मस्त किचनमध्ये आहे आणि एकीकडे गप्पा पण चाललाय आणि आमचा स्वयंपाक पण चालू आहे. तर खूप दिवसांनी भेटलो आणि माझ्या इथे वनिता आणि मावशी ना माझ्याकडे त्यांचा दुसरा टाईम आहे यायचा, कारण जागरण गोंधळाला पण त्या 2घी जणी आल्या होत्या मामींसोबत आणि आज पण आल्या आहे. आणि त्यांना माझ्या इथं खूप आवडलं, करमलं, कारण त्या पण माझे व्हिडिओ वगैरे बघतात. तर सुनील तेच त्यांना सांगत होता का तुम्ही व्हिडिओ बघतात पण चला आज आहे ना मी तुम्हाला डायरेक्ट तिथं नेऊनच दाखवतो का मामीचं घर कसं आहे काय आहे सगळं काही. तर त्यांना पण आहे ना खूप आवडलं आणि छान अशा आम्ही गप्पा वगैरे मारल्या,
स्वयंपाक पण बनवायला त्यांनी मदत केली, जास्त स्वयंपाक तर त्यांनीच बनवला, मी बाकीचे दुसरेच कामं केले. तर आता ना मी इथे ना आता मटकीची उसळ बनवून घेते. वरणाला फोडणी दिले, स्टीलच्या मोठ्या कुकरमध्ये भात लावला आहे, वनिता पीठ भिजवती आहे आणि मावशी आहे ना मटकीलाच कांदा वगैरे कापून देऊ राहिले. तर आईला जरा बोलवलं आहे मध्ये थोडं अधूनमधून बघायला, कारण माणसं जास्त असल्यामुळे आहे ना मग कधी कधी आहे ना अंदाज चुकू शकतो. मला माहिती आहे म्हणजे चुकणार तर नाही, पण काही सांगता येत नाही. तर मग तिला म्हटलं थोड्याशा तू गप्पा पण बाहेर बसून मार, कारण ते मामा तिचे भाऊ आहे, मावस भाऊ आहेत. तर मग म्हटलं तू गप्पा मार आणि एकीकडे मध्ये पण किचनमध्ये लक्ष दे थोडं. तर आता मस्तपैकी त्यांच्या पण बाहेर गप्पा चालू आहेत, मामा मामी आणि आईच्या आणि यांच्या असे 4-5 जण मस्त, सुनील वगैरे सर्वजण गप्पा मारताय. आता इथं वनिताने आणि मावशीने ना पोळ्या बनवायला घेतल्यात. एक जणीन भाजील, एक जणीन लाटील, तोपर्यंत मी बाकीचे पण कामं करून घेते. आणि आमचे सर्व काही नाते ना असेच एकात एक जे माझे नातेवाईक आहे ना ते साहेबांचे पण आहेत, साहेबांचे नाते माझे पण आहेत, असे आमचं सगळं काही मिक्स नातेवाईक आहेत. तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मावशीने आणि वनिताने पण आहे ना पापड लाटायला खूप मदत केली, त्याच्यामुळे लवकरच पापड झाले आणि मग त्यामुळे लवकरच स्वयंपाकाला लागलो. 5 वाजता मग आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झालो, चहा ठेवला, सर्वांनी चहा घेतला आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. 5 पासूनच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण जेवण वगैरे करून त्यांना घरी जायचं आहे. त्यांना आम्ही खूप आग्रह केला का आजच्या दिवस मस्तपैकी मुक्काम करा, आपण संध्याकाळी रात्री गप्पा गोष्टी करू जेवण झाल्यानंतर. पण घरी पण त्यांची माणसं असल्यामुळे ना ते काही थांबले नाही. तुझं नावच नाही मला सांगितलं. श्रद्धा, वाव छान नाव आहे आपल्या दोघांचं, शारदाचे. श्रद्धा नावावरून ते बाबा आहेत ना त्यांना एक जोक विचार, दोघांचं कन्फ्युजन आहे. हा, शारदा आणि श्रद्धा नावाचं काय कन्फ्युजन आहे त्यांना विचारते, तुला एकदम परफेक्ट सांगते. हा जाऊ विचार. हा मावशी एवढं वरून बस होईल बघ ना, मावशी एवढं वरून पाय ना स्वयंपाक झालाय. तर स्वयंपाक हॉलमध्ये घेऊन गेलोय, लहान मुलांना, पुरुष माणसांना सर्वांना बसवलंय आणि आम्ही लेडीज आहे ना नंतर बसणार आहे. तर अजून माझे बाबा येणार आहे, म्हणजे आजोबा मम्मीचे वडील, तर ते मामांकडे, तर त्यांना पण जेवायला बोलवेले, तर ते येतील. तर आता त्यांना यायला जरा उशीर आहे, तर यांना बसून दिलं आहे जेवायला आणि हे जेवण करायला बसले, कारण यांना जायचं पण आहे. तर मस्त अशी पंगत बसली आहे जेवायला, बघा किती मस्त वाटतंय. मला आहे ना अशी पंगत वगैरे खूप आवडतात, पाहुणे पण मला खूप आवडतात म्हणजे ना. तर बघा किती छान वाटतंय. आज तर इतकं काम वगैरे केलं आहे, सकाळी वडे झाले, दिवसभर ऑफिस केलं, त्याच्यानंतर पापड पण केले आणि आत्ता पाहुणे पण आले. पण मस्त वाटतंय मला, असं पाहुणे वगैरे आले ना तर कंटाळा वगैरे येत नाही किंवा काही नाही, त्याच्यामुळे मला छानच वाटतंय पाहुणे माझ्याकडे आले तर. तर बघा आता आहे ना इथं आम्ही जेवायला बसलो आहे आणि आमच्या एकीकडे जेवणं पण चालले, एकीकडे गप्पा पण चालू आहेत. तर त्या मामींचा पण आहे ना गुडघास दुखतोय, तर त्या पण दवाखान्यात गुडघ्याच्याच कामासाठी आल्या होत्या. म्हणजे साहेबांची सख्खी मामी बहीण आहे, पण मी त्यांना मामी सांगते, पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. तर त्यांचा पण आहे ना गुडघास दुखत होता आणि त्या मामांचा पण गुडघास दुखतोय, त्याच्यामुळे आमच्या इकडे ना एक दवाखाना आहे त्याच्यामध्ये आले. तर आता जेवण वगैरे झाले आणि ते आता निघाले. तर त्या मला म्हणे भांडे घासू लागते, पण म्हटलं नाही तुम्हाला जायचं आहे तुम्ही जा, माझे मी नंतर सर्व काही कामं आवरील. पाहुणे आले, त्यांनी बिचाऱ्यांनी मला सर्व काही पापड वगैरे लाटायला मदत केली आणि पुन्हा त्यांना भांडे घासायला लावायचं, तर ते काही चांगलं वाटत नाही. म्हणतात का खाऊन जावं पण भांडे वगैरे घासून जाऊ नये, असं काहीतरी एक म्हण आहे जुनी. तर बघा आता ते निघाले आणि आता रात्रीचे 9:30 वाजले, पण आम्ही 3 जणी स्वयंपाकाला होतो, त्याच्यामुळे ना पटकन. सुनील यांचा भाचा आहे, पण तो माझा पण भाऊ लागतो. नाही तर माझ्या ताईंची कमेंट यायची का तुमचा भाचा असताना तुम्ही अरे तुरे कसं करता, पण मी पण त्याला सुनील सांगते आणि तो पण मी त्याला सांगते का तू पण मला शारदा सांगत जाय. तो मला मामी वगैरे म्हणतो, पण मला काही आवडत नाही मामी सांगितल्यानंतर, कारण तो माझा भाऊच आहे. तो जातो त्याच्यामुळे रस्ता काही त्याला असं नवीन आहे वगैरे काही नाही. तर आता मी व्हिडिओचा एंड करते. पोहोचल्यानंतर तो फोन पण आम्हाला करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.